जे आपले महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू भगिनी आहेत, संजय गांधी निराधार रिलेटेड मी खूप एक इम्पॉर्टंट आनंदाची न्यूज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आय होप काही जणाला हे न्यूज माहिती असेल किंवा काही जणाला माहिती नसेल पण. आणि ते न्यूजबद्दल मी तुम्हाला काही अपडेट पण दाखवणार आहे. ते आपण पुढे पाहूया काय न्यूज आहे आणि काय अपडेट आहे ते. ते चला पुढे बघूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे शेवटपासून नक्कीच बघा. कारण ह्याच्यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी आणि एक जे गुड न्यूज आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जे आपले जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर सगळ्यात जो पहिला मुद्दा आहे, जो मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जी आपण डेट्स दिली होती 27 27 टू 30, 27 ते 30 नाही, आपण ह्या ठिकाणी 29च दिली होती, पण हे आपण नंतर वाढवली गेली होती ही डेट. तर ह्या डेट्समध्ये तुम्हाला कधी पण पेन्शन येते आपण बोललो होतो, कारण आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला अपडेट दिले होते की ह्या ह्या डेट्सच्या आतमध्ये तुम्हाला डेफिनेटली ह्या ठिकाणी पेन्शन बघायला भेटणार आहे. तर तुम्ही आज बघू शकता, आज आहे 29 तारीख. तुम्ही हा 30लाच व्हिडिओ बघाल, कारण मी सकाळी 8 वाजता व्हिडिओ अपलोड करतो. तर तुम्ही हा आय होप 30ला हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. कारण आपला सतत रोज सकाळी 8 वाजता ह्या ठिकाणी व्हिडिओ आहे तो अपलोड केला जातो. आपण ह्याची ऑटोमॅटिक सिस्टम लावून ठेवलेली आहे. कंप्लीट सकाळी 8 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जे कालची डेट झालेली सांगतो. म्हणजे आज तुम्ही उद्या व्हिडिओ बघताय तर आज 29 तारीख आहे. 29 तारीख. तर ह्या ठिकाणी पेन्शन भरपूर जरा ह्या ठिकाणी आलेलं आहे. फायनली जे संजय गांधी निराधार आहे, खूप दिवसापासून सगळे जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत खूप आतुरतेने या पेन्शनची पेन्शनची वाट पाहत होते. तर फायनली ह्या ठिकाणी सगळ्यांना पेन्शन आली असेलच. तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की जे पेन्शन आहे, संजय गांधी पेन्शन, हे कसं याचं हे जे तुम्हाला आता काही जणाला लेट आले असेल, ह्याची स्टार्टिंगची झाली आहे दिवस ह्या ठिकाणी 2:30 वाजल्यापासून. 2:30 वाजल्यापासून ह्या ठिकाणी पेन्शन पडायला सुरू झाली. त्यानंतर संध्याकाळी 7:30 पर्यंत ही पेन्शन चालू होती. संध्याकाळी 7:30 पर्यंत ही पेन्शन येत होती. कारण ह्याचे टप्पे होते काय, फर्स्ट टप्पा, सेकंड, थर्ड असे काही टप्पे होते. या टप्प्या थ्रू ह्या ठिकाणी पेन्शन आपल्याला ह्या ठिकाणी आलेली आहे. तर आपले जे काही सबस्क्रायबर आहेत, जे आपले दिव्यांग बंधू भगिनी, तर त्यांनी आपल्याला त्यांचा जो बँकेचं जे ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन पहिल्याला जे की डीबीटी थ्रू होते तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांचं ट्रान्झॅक्शन आहे ते त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण ह्या ठिकाणी बघूया, काय काय डिटेल्स आली. आणि ह्याच्यामध्ये हे पण सांगतो मी, ज्यांना पेन्शन नाही आली त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता की कुणाकुणाला पेन्शन ह्या ठिकाणी नाही आलेली, काय त्यांना प्रॉब्लेम वगैरे आलेला. आणि खास करून एका मॅडमच्या ह्या ठिकाणी सांगतो, भरपूर मॅडम पण मला ह्या ठिकाणी कमेंट्स वगैरे विचारत होत्या की सर ह्या लोकेशनची ह्या डेटची कधी पेन्शन पडणार आहे, कधी अपेक्षा आहे. खूप आपल्या जेवढे व्हिडिओ आहेत हर व्हिडिओ ते आपले बघतात, वॉच करतात आणि त्याच्यामध्येच हर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारत होते की कधी पेन्शन येणार, कधी येणार. काही जण म्हणत होते की सर हे सगळं सरकार खूप त्रास देते. खरं आहे, त्रास होतो. गव्हर्नमेंटचं काम थोडं स्लोलीच असते, तुम्ही समजू शकता. गव्हर्नमेंटचे कामं थोडी स्लोली होतात, तर आपण फक्त त्यांना सपोर्ट करावा लागतो. आपण थोडाफार सपोर्ट करूया आणि येत राहील. तर असा आपल्या दिव्यांग बंधू भगिनींनी भरपूर सपोर्ट पण केलेला आहे गव्हर्नमेंटला ह्यावेळेस. कारण तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जे डिपार्टमेंट आपलं चेंज झालं, खूप काही बदल ह्या महिन्यामध्ये आपल्या दिव्यांग क्षेत्रामध्ये झालेले आहेत. त्यामुळे हे एक अंदाज आहेच की इकडं-तिकडं थोडंसं होणारच. इकडं-तिकडं थोडं सिच्युएशन होणारच. तर त्यामुळेच इकडं-तिकडं थोडी नॉर्मल सिच्युएशन झाली. त्यामुळे आपल्याला महिन्याच्या अखेरी 2 दिवस, 1 दिवस अगोदर आपल्याला पेन्शन या ठिकाणी आलेली आहे काही काहींना थोडी बहुत. तर आता ज्यांना शॉपिंग वगैरे करायचे, ज्यांना
छोटं बोट किंवा किराणा बिराणा भरायचे नक्कीच भरा. आणि मला समजू शकतो की मी जो आपले हे 2,500 रुपये आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, खूप जास्त इम्पॉर्टंट. ह्याच्या थ्रूच आपलं पूर्ण थोडंफार घरचं मॅनेज होतंय, मदत होते चांगलीच, मी हे समजू शकतो मी. तर आणि हे पण आता पुढे हे गव्हर्नमेंट ट्राय करेन की लवकरात लवकर जे आपले संजय गांधी निराधार आहे, पॅसिफिक जी एक डेट आहे, त्या डेटला ह्या ठिकाणी पेन्शन देण्याची कोशिश करण. तर आता आपण जास्त इकडलं न बोलता आपण जे त्यांचे जे आलेले आहे, त्यांनी डिटेल्स जे पाठवलेले ते आपण या ठिकाणी पाहूया. तर हा तुम्ही ह्या ठिकाणी स्क्रीनशॉट बघू शकता. हे एक खूप मॅडम थोडं यांचं वय वगैरे जास्त झालेलं आहे आणि त्यांना खूप जास्त पाठीमागं KYCचं वगैरे काही माहिती नव्हतं. तर त्यावेळेस आपण त्यांना मदत वगैरे खूप केलेली आहे. तर ते सतत आपल्याच त्यांना काही अपडेट वगैरे असते तर आपण नक्की सांगत असतो आणि त्यांचं खूप आपण काळजी वगैरे घेतो. तर त्यांनी आपल्याला हा स्क्रीनशॉट ह्या ठिकाणी पाठवलेला आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकत असाल. तर आपण त्यांची जी प्रायव्हसीसाठी आपण थोडं त्यांचं जे डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी आपण हाईड केलेले आहेत. जे काही इम्पॉर्टंट आहे आपण तेच ह्या ठिकाणी बघूया. तर सगळ्यात प्रथमतः हे सांगेन की ह्यांना पेन्शन कोणत्या टायमिंगमध्ये आलेली आहे. यांना जी पेन्शन आहे, मी थोडं तुम्हाला ह्या ठिकाणी माझं जो पेनचं मार्कर चेंज करेन की तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं हायलाईट दिसलं पाहिजे, त्यामुळे ह्या ठिकाणी मी रेड कलर घेतलाय, तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून येईल थोडंसं. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्यांना जे पेन्शन आहे ह्याचा टायमिंग मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवून देतो. ह्यांना दुपारी 2:41 पेन्शन आलेली आहे. 2:41 यांना हा मेल दिसला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहितीच असेल की जी पेन्शन आपल्याला DBT थ्रू होते. तर DBT कडून यांना मेल आलेला आणि हा बँकेकडून मेल येतो. जेव्हा DBTचं काही एखादा ट्रान्झॅक्शन असेल तर बँकेकडून मेल येतो, जे तुमचं DBTला अकाउंट आहे, लिंक आहे, तर त्याच्यावर तुमची पेन्शन आलेली आहे, जो काही अमाऊंट आहे ह्या ठिकाणी आलेला आहे. तो टोटल तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. जो पेन्शन आहे टोटल 2,500 यांना आलेलं आहे, जे की यांना मार्चमध्ये पण आलेलं नव्हतं. मार्चमध्ये अपेक्षा होती की मार्च जे आहे ते करून ह्या ठिकाणी इन्क्लूड करून ह्या ठिकाणी 5,000 तर ह्या ठिकाणी यांना येणं अपेक्षित होतं, पण ह्या ठिकाणी तेवढं अमाऊंट नाही आलेलं. तर यांना आलं पाहिजे होतं. ज्यांना ज्यांना मार्चमध्ये नाही आलं तर त्याच्या रिलेटेड काही ना काही नक्कीच पुढे अपडेट येणार आहे. ते अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सुचवेन, काय अपडेट आहे ते दाखवेन. आणि आता आपण पुढे पण बघूया कुणाकुणाचा जर काय टायमिंग होता पेन्शन येण्याचा. आणि तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टायमिंगला मेसेज आला आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कधी मेल आलेला. मेल किंवा SMS जो येतो तो कोणत्या टायमिंगमध्ये आला आणि तुमचा कोणता जिल्हा आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण जे पुढचे आपले जी आहेत त्यांचं आपण या ठिकाणी बघूया. तर ह्या ठिकाणी पाहू शकता हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपण पण ह्यांना पण मदत केली होती जेव्हा यांच्या सिच्युएशनमध्ये थोडं यांना पण पेन्शनचा वगैरे प्रॉब्लेम आला होता. त्यांना आपण मदत केली होती. तर हे आपल्या भरोशामुळे हे लोक आपल्यासोबत स्क्रीनशॉट वगैरे शेअर करतात. कारण आपण त्यांना ऑलरेडी मदत केलेली. मी ट्राय करत असतो की जे जे आपले दिव्यांग बंधू आहेत, जे आपण फेस केलंय, ते पण त्यांना पुढे प्रॉब्लेम नको यायला. जे काही आपलं नॉलेज आहे ते नक्कीच सगळ्यांसोबत वाढवलं पाहिजे, सगळ्यांसोबत शेअर केलं पाहिजे. त्या मनोभावाने आपण ह्या ठिकाणी काम करत असतो आणि ते काम करा आपल्याला आनंद पण येतो, चांगलं फील पण होतंय. तर तुम्ही पण कधी जेवढं तुमच्याकडून कुणाला मदत करणं होत असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करत जावा. हेच मी एक तुम्हाला या ठिकाणी सांगू शकेल. तर ह्या ठिकाणी ह्यांचं जो पेन्शन आहे ह्यांना कधी आले ते आपण ह्या ठिकाणी बघूया. तर यांनी मला सांगितलं होतं मेसेज थ्रू ह्याच्यामध्ये की ह्यांना जे पेन्शन आहे 2ला आलेली, 2:55. 2:55 यांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आणि ह्यांनी जे आहे आपल्याला जो मेसेज आहे आपल्याला त्यांनी आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 3ला आपल्याला ह्यांनी हा मेसेज आहे पाठवला होता की मेल सर असं असं माझी पेन्शन आलेली आहे. तेव्हा मी थोड्या कामामध्ये होतो, त्यामुळे तुम्हाला अपडेट द्यायची इच्छा होती तेव्हाच्या तेव्हाच, बट काही पर्सनल कामामुळे थोडं बिझी असल्यामुळे मी तेव्हा अपडेट नाही देऊ शकलो. त्याच्या रिलेटेड मग हेच विचार केला की संध्याकाळी आपण डीपमध्ये व्हिडिओ बनवू आणि पूर्ण त्याच्यामध्ये काय अपडेट आहेत ते इम्पॉर्टंट जे
बघूया आणि जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पण जाणूया, की आतापर्यंत जे परमनंट डिसेबिलिटी सर्टिफिकेटवाल्यांना आली का नाही, किंवा जे आपले टेम्पररी डिसेबिलिटी बंधू भगिनी आहेत त्यांना पण पेन्शन आली का नाही ते पण आपण या ठिकाणी बघूया. तर ते जे टॉपिक आहे आपण हे सगळं तुमचे दाखवल्यानंतर ते टॉपिक आपण या ठिकाणी समोर डिस्कस करूया. तर हे त्यांना ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्यांना पण 2,500 या ठिकाणी पेन्शन आलेली होती आणि ह्यांचा प्रॉब्लेम असा होता, की आपण ह्यांना पण सांगितलं होतं, की तुम्ही तहसीलमध्ये जाऊन KYC करून घ्या. तुमचे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी द्या. तर यांनी खूप चांगलं काम केलेलं. त्यामुळे यांना मार्चमध्ये तर पेन्शन नाही, मार्चची कुणाला आली नाही. काही जणांना ह्या ठिकाणी 25% तर ह्या ठिकाणी जणांना ह्या ठिकाणी मार्चमध्ये पेन्शन तर नाही आलेली. पण ह्यांना जसं आपण अपडेट केलं, ह्यांनी गडबड करून फायनली डॉक्युमेंट तहसीलमध्ये दिले. अपडेट पण त्यांचं झालेलं. आपण त्यांचं स्टेटस वगैरे पण चेक केलं होतं, की काय दाखवते, कधी अपडेट झाली त्यांची. कारण ह्यांना थोडं प्रॉब्लेम येतो इकडं तिकडं जायला वगैरे. तर आपण ते सगळी डिटेल्स बघितली होती. तर आय होप खूप चांगलं झालं. ह्यांना खूप आवश्यकता पण होती पेन्शनची, त्यामुळे यांना खूप आलं. पेन्शन आले, खूप चांगली गोष्ट आहे. नाही मला पण हे चांगलं वाटलं, की ह्यांच्या जेव्हा हे सांगायचे मला थोडं घरचे प्रॉब्लेम वगैरे, तर मला पण थोडं कम्फर्टेबल नाही फील व्हायचं. सो खूप छान झाले सगळ्यांना, ज्यांना ज्यांना मी समजू शकतो पेन्शन ही खूप मोठा आधार आहे आपल्या दिव्यांग बंधू भगिनीसाठी. मी समजू शकतो त्या सगळ्या गोष्टी. तर अजून एक आपले आहेत त्यांचं पण तुम्हाला या ठिकाणी दाखवा आणि त्यांची काय होती प्रॉब्लेम, ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर तुम्ही समोर पाहू शकता, तर त्यांची पण डिटेल्स त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे आणि सगळ्यात लेट यांनाच पेमेंट आलं ह्या ठिकाणी. संध्याकाळी यांना यांना खूप उशिरा ह्या ठिकाणी पेन्शन आलेली. संध्याकाळी 7:58 यांना पेन्शन आलेली. 58 म्हणजे 8च्या आसपास, फक्त 8लाच आपण वर धरू शकतो, की यांना जे पेन्शन आहे ह्या ठिकाणी 8लाच पोहोचले. आणि ह्याच्यामध्ये हे पेन्शनचं हे काही नाही, ह्याची सिस्टम असते तुम्हाला ॲटो जनरेट म्हणून असते. त्याच्या थ्रू काय होतं, की त्यांनी फक्त एकदा जी सीट असते त्यांनी अपलोड केली, की त्याच्या थ्रू मग स्लोली NEFT तुम्हाला माहिती असेल, RTGS तुम्हाला माहिती असेल, ज्यांना बँकचा चांगला एक्सपिरियन्स आहे. NEFT RTGS जसं 24 घंट्यामध्ये कसे त्यांनी शेड्यूल बनवलं असतात, की या टप्प्यामध्ये कोणी कोणी असं अपडेट करून ठेवतात, की 5 टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी जे अमाऊंट आहे गेलं पाहिजे. कोणी 2 टप्प्यामध्ये करतंय, कोणी 5 टप्प्यात, कोणी 8 टप्प्यात. हे टप्पे असतात त्याचे. तर यांनी अपडेट केल्यानंतर ते जे टप्प्याटप्प्याने जी पेन्शन आहे आपल्या अकाउंटवरती येत असते. त्यामुळे आणि ते जास्त इझी आणि एकदम सिक्युअर आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल, यांना पण चांगलं झालं हे पेन्शन आलेलं. तर हे पण आपले जवळचेच आहेत. हे माझे रिलेटिव्हच आहेत हे. तर ह्यांना पण ह्या ठिकाणी पेन्शन आलेलं. फायनली ह्यांचे डॉक्युमेंट तर मी स्वतःच तहसीलमध्ये घेऊन गेलो होतो. तहसीलमध्ये आपण स्वतः ह्या ठिकाणी ह्यांचे डॉक्युमेंट्स आहेत जमा केले. तहसीलदाराला रिक्वेस्ट पण केली, की असा प्रॉब्लेम आहे. त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून पण दाखवलं, की यांना असा प्रॉब्लेम होते, त्यामुळे त्यांना येता येणार नाही. थोडा डोळ्यांचा वगैरे प्रॉब्लेम होता त्यांना, तुम्ही समजू शकता. तर मी त्यांना रिक्वेस्ट करून ह्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आपण घेतले होते आणि सबमिट करून टाकले. तर खूप चांगलं झालं. त्यांना पण ह्या ठिकाणी पेन्शन फायनली आलेली आहे. तर कमेंट बॉक्समध्ये हे पण मला कळू द्या, की ज्यांना ज्यांना नाही आलेली त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. कारण ज्यांची नाही आली त्यांच्यासाठी आपण पुढे बघू शकतो काय काय होऊ शकते ते. आणि हे समजू शकतो, की मार्चमधला जो आहे पेन्शन या ठिकाणी सध्या तर त्याच्या रिलेटेड काही अपडेट आलेली नाही. अपेक्षा होती येण्याची, बट सध्या नाही आलेली. कारण जे चालू महिन्याचे आहे तोच वेळेवरती नाही आलेले. तर त्यामुळे मार्चचं तर खूपच थोडं दूर सोडूया आपण. पण अपेक्षा होती आपल्याला, नाही आलेलं त्याचं. पण इन फ्युचरमध्ये 2-3 महिन्यामध्ये येऊ पण शकतात आणि नाही पण. ह्या ठिकाणी 50-50 चान्सेस ह्या ठिकाणी मार्चच्या पेन्शनचे दिसत आहेत. तर चला, जो आता परमनंट आणि टेम्पररी डिसॅबिलिटी बंधू भगिनींना काय पेन्शन आली का नाही ते आपण या ठिकाणी पाहूया. तर ह्याच्यामध्ये तुम्हीच मला सांगायचं, ह्या ठिकाणी जे परमनंट आपले दिव्यांग बंधू भगिनी होते परमनंट, तर त्यांना ह्या ठिकाणी पूर्णपणे ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. आणि जे आपले जे टेम्पररी डिसॅबिलिटी बंधू भगिनी आहेत त्यांना पण ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. तर ह्यांचा जो आहे पुढे विचार करण्यात येईल, की टेम्पररी, परमनंट आणि टेम्पररी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहेत यांचं पुढे काय होणार ते. आणखी सध्या काही त्याचे अपडेट आलेलं नाही. त्याच्या रिलेटेड काय अपडेट आली तर नक्कीच आपण कळूया. पण सध्या तर ह्या सर्वांना आलेलं आहे, किंवा ह्याच्यामध्ये कुणाला नाही आलं तर तुम्ही नक्कीच मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मग आपण त्या ठिकाणी काही होत असले तर
त्याची काय ट्राय आहे ते आपण त्यांच्यासोबत डीपमध्ये जाण्याची कोशिश करू. आणि त्याच्यामध्ये नवीन हे म्हणलं तर ज्यांना पेन्शन आलं त्यांनी नक्कीच मला ह्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्यांची 2 डिटेल्स आणि द्यायचं आहेत. तुम्ही 2 डिटेल्स ह्या ठिकाणी देऊ शकता. त्याची टायमिंग सांगू शकता की तुम्हाला पेन्शन कधी आलेलं. जो ह्या ठिकाणी मग त्याचा जो टायमिंग आहे मला द्या. आणि ह्यानंतर तुम्ही कोणता जिल्हा आहे आपला डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रामधलं कोणतं डिस्ट्रिक्ट आहे ते पण ह्या ठिकाणी सांगू शकता. कारण ह्याच्या थ्रू आपल्याला आयडिया येते आणि जे पुढची पेन्शनची डिटेल्स आहेत, जे पुढची पेन्शन कधी पडणार आहे, काय त्याचे अपडेट्स आहेत, त्याच्या थ्रू आपण एक अनालिसिस करू शकतो की कधी आहे. आणि त्याच्या रिलेटेड आपण जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या रिलेटेड पण आपण इन्फॉर्मेशन वगैरे काढू शकतो. तर नक्कीच हे जे 2 डिटेल्स आहेत तुम्ही आय होप सांगू शकाल कमेंट बॉक्समध्ये. सांगितलं हे आपण तुमच्यामुळेच आपण इन्फॉर्मेशन घेत आहोत की तुम्हाला जे पुढच्या पेन्शन आहेत, जसं की आता जून महिना पुढे मार्च पुढे येत आहे, जून येत आहे. त्यानंतर त्या महिन्यामध्ये आपण एक सरासरी पुरी प्लॅनिंग ह्या ठिकाणी अनालिसिस आपल्याला करता येईल त्याच्यावरती. आणि काही प्रॉब्लेम वगैरे काही जणांचे असले त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन पण काढता येईल. तर हे आपल्याच इन्फॉर्मेशनसाठी हे इम्पॉर्टंट राहणार आहे. आय होप हेच एक इम्पॉर्टंट अपडेट होती. आय होप तुम्हाला हे इम्पॉर्टंट अपडेट ह्या ठिकाणी पहिल्यांदा कळालीच असेल, कारण हे ऑलरेडी माहिती होते पेन्शन आल्यानंतर. नक्कीच हे तुम्हाला अपडेट आवडली तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जे आपले जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम वगैरे काही इतर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता की तुम्हाला ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मी नक्कीच आणून देईन, इन्फॉर्मेशन काढून देईन. तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.